नमस्कार. श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपण एकादशीच्या दिवशी करावयाचे उपाय याविषयी माहिती घेणार आहोत. हे उपाय केल्याने तुम्हाला धनप्राप्ती होईल, धनवृद्धी होईल, तुमच्या कामातील अडथळे दूर होतील, घरात सुख शांती नांदेल, आपल्यावर येणारी संकटे दूर होतील, यासाठी उपाय करायचे आहेत. तर हे उपाय कोणते आहेत तर ते आपण आता पाहूया. याआधीही मी चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एकादशीला श्री विष्णूंची पूजा करतात, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यासाठी आपल्याला करावयाच्या उपाय सेवा कोणत्या आहेत तर पहा. एकादशीच्या दिवशी प्रभू विष्णूंना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे. असे केल्यामुळे प्रत्येक मनोकामना आपली पूर्ण होते. अभिषेक करताना ओम नमो नारायणाय किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे धनवृद्धीसाठी आहे. तर पहा, धनवृद्धीसाठी विष्णू मंदिरात खीर किंवा पांढऱ्या मिठाईचे नैवेद्य दाखवायचे आहेत आणि नैवेद्यात तुळस असावी. तुळशीची पानं त्यावर अर्पण करायची आहेत, कारण तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते. म्हणून नैवेद्य अर्पण करताना आपल्याला तुळशीची पाने त्यावर ठेवायची आहेत. असे केल्याने श्री विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी विष्णू मंदिरात नारळ आणि बदाम अर्पित करायचे. केल्याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील, तुमची कामं लवकरात लवकर पूर्ण होतील, सुरळीत पार पडतील. त्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळ आणि पिवळे धान्य श्री विष्णूंना अर्पित करून या वस्तू गरजू लोकांना वाटायच्या आहेत. हा उपाय केल्यामुळे देवाची कृपा आपल्यावर होते, श्री विष्णूंचा अखंड आशीर्वाद राहतो. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती राहते आणि तुमच्यावर येणारी जी संकट असतात ती टळतात. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्री विष्णूंचा अभिषेक करायचा आहे. असे केल्याने धनवृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो, आपल्या धनमध्ये वाढ होते, वृद्धी होते. तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे. दक्षिणावर्ती शंख म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, त्याचा वापर कसा करायचा, कुठे ठेवायचा, पूर्ण व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे. तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक व शेअर करा, इतरांनाही त्याची माहिती मिळेल. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी आहे. एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी झाडाखाली दिवा लावावा. पिंपळाच्या झाडात प्रभू श्री विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. हा उपाय केल्यामुळे कर्जापासून मुक्ती मिळते. त्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना काही पैसे फोटोसमोर ठेवायचे. पूजेनंतर पैसे आपल्या पर्समध्ये ठेवायचे. असे केल्याने आपल्याला धन लाभ होतो, आपल्या धनमध्ये वृद्धी होते. असे हे एकादशीच्या दिवशी करावयाचे उपाय आहेत. तर ही होती एकादशीच्या दिवशी करावयाच्या उपायांची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. इस व्हिडिओला लाईक व शेअर करा, म्हणजे इतरांनाही याची माहिती मिळेल. आणि मला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.